काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतान यांच्याशी तुलना केल्यानंतर राज्यभरात सपकाळ यांच्या विरोधामध्ये तीव्र निदर्शने हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। मंगळवारी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले। यावेळी सपकाळ यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। छत्रपति शिवाजी महाराज का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। 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 जय श्री राम। नहीं सहेगा हिंदुस्तान। छत्रपति शिवाजी महाराज का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। छत्रपति शिवाजी महाराज का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। आज सकल हिंदू समाज कोपरगाव येथे आज एवढं सगळं जमण्याचं कारण तो काँग्रेसी नेता मूर्ख हरामी त्याचा पुतळा जाळायचं कारण, त्याची तिरडी जाळायचं कारण म्हणजे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना त्यांनी त्या एका लुटारू, एका धूर्त माणसाशी केली, तो म्हणजे टिपू सुलतान। त्या टिपू सुलताननी आयुष्यभर हिंदूंच्या कत्तली केल्या, मलबारमध्ये लाखो हिंदू मारून टाकले, करोडो हिंदूंचे धर्मांतर केलं, आपल्या आई बहिणींच्या आबरू लुटल्या, अशा माणसाची तुलना त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली। हे फार निंदनीय आहे, एकदम निंदनीय। ही गोष्ट बोलायला सुद्धा लाज वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हे सगळं ऐकायला मिळतं। आणि कोणाकोण ऐकायला मिळतं? हे काँग्रेसी भडवे, हे हिंदूच आहेत ना, हे हिंदूच आहेत, पण हे विसरले, यांची क्रॉसिंग झालेली आहे, क्रॉसिंग कुत्र्यांसारखी यांची ब्रीडिंग झालेली आहे, म्हणून यांना हे विचार यांच्यात पेरले गेलेले। आणि हे विचार आमच्या हिंदू लोकांमध्ये पेरायचे यांनी हा डाव ठरलेला आहे। ह्या महाराष्ट्राला हे मोगलाईकडे नेण्याच्या परत मार्गावर दिसत आहे। म्हणून आज हा सकल हिंदू समाजच नाही, हे कोपरगावच नाही तर अख्ख्या अवघ्या महाराष्ट्रामध्ये आज हे ठिकठिकाणी निवेदन आम्ही देत आहोत सकल हिंदू समाजाच्या वतीने। तर आमची प्रशासनाला ही हात जोडून विनंती आहे की कुठेतरी हे बघा, थांबवा, लक्ष द्या, सत्ता आहे आपली, सत्ता आहे ही हिंदूंची सत्ता आहे असं आम्हाला वारंवार सांगितलं जातं की हिंदूंचं सरकार आहे, केंद्रात आहे, महाराष्ट्रात आहे, सगळीकडे सरकार हिंदूंचं आहे। मग असं का खपवून घेतलं जातं? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असे अवमान शब्द का खपवून घ्यायचे? आम्ही आतापर्यंत हजारो वेळा निवेदन दिले की महापुरुषाच्या, कुठल्याही महापुरुषाचा जर अपमान केला, कुणी अशी निंदनीय गोष्टी केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। अंडर 10 साल इयर त्यांच्यावर शिक्षा व्हावी असे कायदे बनावे। का होत नाही आतापर्यंत? हिंदूंचं सरकार असून देखील हे होत नाहीये, फार मोठी शोकांतिक आहे। आणि आज ह्याच गोष्टीसाठी आम्ही सर्व सकल हिंदू समाज जमा झालेलो आहोत आणि पोलीस स्टेशनला हे निवेदन देत आहोत। या निवेदनातून तुम्ही काय मागणी केली? आम्ही मागणी हीच केलेली आहे की त्या टिपू सुलतानची बराबरी जे आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली, त्याच्यावर त्या हर्षवर्धन सपकाळ होतो काँग्रेसी नेता, एका जे आदिविचारीचा नेता, त्याच्यावर कडक ते कडक कारवाई केली पाहिजे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।